रुग्णांना आधारवड असणारी सांगली जिल्ह्याची आरोग्य सेवा अर्थात शासकीय रुग्णालय डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या अभावी तडफडत आहेत। डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची पदं न भरल्यामुळे आरोग्य सेवा पुरवण्यात प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागते। सांगली जिल्हा नव्हे तर शेजारच्या कर्नाटकातून हजारो रुग्ण उपचारासाठी वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात आणि मिरज वैद्यकीय महाविद्यालयात दाखल होतात। मात्र दोन्ही रुग्णालयात पुरेसे डॉक्टर बळ आणि कर्मचारी नसल्याने आरोग्य सेवा कोलमडली आहे। वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय आणि मिरज शासकीय रुग्णालयासह जिल्ह्यातील जवळपास 84 रुग्णालयांमध्ये 32% कर्मचारी पदं रिक्त आहेत, तर काही विभागांमध्ये अद्ययावत उपचार पद्धतीच्या यंत्रणा केवळ तज्ञ डॉक्टरांच्या अभावी धूळ खात पडून आहेत। अनेक विभागांमध्ये रुग्णांना तासनतास उपचार आणि तपासणीसाठी ताटकळत राहावं लागते, त्यामुळे रुग्णांसह रुग्णाच्या नातेवाईकांना सुद्धा नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय। रिक्त पदासाठी राज्य स्तरावरून जवळजवळ आपल्या जिल्ह्यामध्ये जी रिक्त पदं आहेत त्यासाठी TCSच्या माध्यमातून राज्य सरकारची नुकतीच परीक्षा झालेली आहे, त्याचा निकालही लागलेला आहे। त्यामुळं लवकरच सगळ्यांच्या मुलाखती होऊन आपणाकडे जे रिक्त पदं आहेत, जे टेक्निकल आहेत, सिस्टरांचे आहेत, फार्मासिस्ट आहेत, हे सगळी भरली जातील